मित्रांनो, समोरच बघू शकता शिक्रेपाडा एक्सप्रेस बजरंग आणि एवढी अशी पब्लिक सारी सर्व मुलं आहेत, आपले ना मित्र आहेत, आलेत आज इकडे. चांगला असं एक गुलाल पाहायला मिळाला शिक्रेपाडा एक्सप्रेस बजरंग आणि त्याच्या जोडला पडलेला नडेकरांचा साहित्य. चांगली अशी गाडी पाहिली ना, चांगला असं गुलाल घेतला मैदानामध्ये. तर नमस्कार मित्रा, आजचं नियोजन वगैरे कसं होतं? म्हणजे झालेलं आमचं 2 दिवस आधीच पहिरा फिक्स झालेला होता. त्यांच्या जोडीला आदित्य डोके आहे ना, आम्हा मित्र, त्यांच्या जोडीला आपला पहिरा फिक्स झालेला होता. आपण बॅनर सोडलेला 2 दिवस आधी, पण आपल्याला जोड झालं नाही, त्यामुळे आपण 8 तास गाडी जमवली. आणि दादा आपला बैलाचा आणि तुझा पण थोडासा परिचय दे ना. हा आमचा बजरंग बैल आहे. आपण तो सोमनाथ शेठ पवार DSP बदलापूर चिखलोली यांच्याकडून खरेदी केलेला होता मागच्या वर्षी, आणि यावर्षी चांगला टचमध्ये पळतो बैल आता. आणि दादा आपला बजरंग बैलाची खरेदी वगैरे कितीची? खरेदी आपली झालेली 61,000ची पहिले, आता मागच्या वर्षी. आणि दादा चांगला असा म्हणजे बजरंग पळतो. आणि त्या सीझनला किती गाड्या झाल्या आणि कोणकोणत्या मैदानात गाड्या झाल्या? मागच्या सीझनला आम्ही थोडे बॅकफुटलो होतो. मागच्या सीझनला जरा गाड्यांचं आमचं गाड्या होत नव्हतं, गुलाल पण होत नव्हता. मागच्या वेळेस मला थोडा बैल बॅकफुटला होता, छातीत पण भरलेला. त्यामुळे आम्हाला एवढा, आम्ही नवीन होतो सर्व, त्यामुळे आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं. त्यामुळे यावेळेस आम्ही थोडी पोरांनी मेहनत घेतली थोडं, आणि त्याच्यामुळे आम्हाला ते आता फल भेटतंय. आणि दादा नक्कीच कुठेतरी आपले म्हणजे घरातल्यांचा पण सपोर्ट असतो, आणि आपला मित्र व परिवार त्यांच्या मुले कुठेतरी फेरे वगैरे शर्यतींचा असला तर खर्च वगैरे पण भरपूर होतो. आणि दादा बजरंग आपला एवढा चांगला असा पळतो, आणि या सीझनला पण चांगला असा गुलालामध्ये जे कंटिन्यू. तर या सीझनचा काय सांगू शकतो? या सीझनला पूर्ण सीझन गुलालाच जे बैल आपला. पहिले आम्ही अड्ड्यात खेळत होतो गाड्या जमून, आता बिंजोडला आपला चांगला बैल पळतोय. आता बिंजोडला चांगला प्रतिसाद भेटतोय, त्यामुळे आता आम्ही बिंजोडलाच खेळतोय चांगला. आणि मुलांचा पण चांगला सपोर्ट राहतो. प्रत्येक जण येतात आपल्या जोडीला, मुलं टाईम जसं भेटेल तसे येतात. पोरांचा पण सपोर्ट असतो पूर्ण मेहनत, बैल धुण्यापासून चालायला नाही, सगळ्या गोष्टी. दादा नाही का कुठेतरी मित्र परिवाराची पण आपल्याला साथ लागते, आणि बैल हा बैलगाडा क्षेत्र हा खेळ एकट्याचा नाही, आपल्या मित्र परिवाराची साथ लागते. याचं नियोजन म्हणजे असं कोण करतं परफेक्ट नियोजन का, म्हणजे असं नियोजन कोण करतं चांगलं? नियोजन बैलाचं मीच करतोय स्वतः, आणि माझा मित्र एक बदलापूरचा, तो असतो जोडीला, वेदांत सारंग. दादा नाही का कुठेतरी बैल आपला चांगला असा पळतो, त्याला सुट्टी मेकर पण तेवढा चालक पाहिजे, आणि गाडी ड्रायव्हर पण असा चालक लागतो. तर सुट्टी मेकर आणि गाडी ड्रायव्हरबद्दल काय बोलू शकतो? सुट्टी मेकर स्वतः असतो मालक गावाले, आणि गाडी ड्रायव्हर आमचा फिक्स असतो रोशन ड्रायव्हर बोरलेकर, त्याच्या चांगला बोलतोय. आणि दादा चांगला असा गुलाल घेतो. आणि आपला बैल या सीझनला कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पळाला आणि कोणकोणत्या अड्ड्यात पळाला? चांगली गाडी झाली. आम्ही पहिले टाकलेला मैत्रीपूर्ण गाड्या होत्या, नाही वादविवाद, काय बोलू शकतो या मैत्रीपूर्ण गाड्यांच्या बद्दल? गाड्या सर्व मैत्रीपूर्णच झाल्या, आणि आम्हाला खास करून साथ भेटली ती म्हणजे आम्ही जेव्हा बिंजोड स्टार्ट केला तेव्हा तुषार ठाकरेचं, कारण की आम्हाला त्या टायमाला बैल कोणी देत नव्हता. त्या स्टार्टिंगला आम्ही एकदा बैल मागितल्याच्याकडे ते आम्हाला बैल दिला, तिथून आम्हाला चांगली स्टार्ट झाली बिंजोडला, तिथून आमचा खेळ चालू झाला. दादा नाही का आपला बैल कधी म्हणजे एक खास अशी गोष्ट असते बैलाची, की काय कधी कधी मूड नसतो, कधी कधी चांगला असा मूड असतो, आणि कधी कधी पैरे पण नाही देत. आपण समोरून फोन करून पैरे पण नाही आपल्याला देत. तर पैऱ्यांच्याबद्दल काय बोलू शकतो? पैरे पण चांगलेच भेटले आपल्याला. आता पैरे भेटत नव्हते, पण आता पैऱ्यांसाठी फोन पण येतात, पैरे पण भेटतात. बैला जाऊन मूडचा विचार केला पाहिजे. कधी एखाद्या वेळेस गाडी पडली तर आपण पण समजून घेतलं पाहिजे. दरवेळेस काय बैल येतो, तो त्याचं काम करतो, आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा गुलाल होईल तेव्हा आनंदात राहायचं. गाडी पडली तरी खचून नाही जायचं, पुढे नेक्स्ट टाइम आपलं बेटर द्यायचा, काहीतरी चांगलं. आपण पुढच्या वेळेस बैल कसा चांगला पळू मैदानात ते विचार करायचं. दादा नाही का कुठेतरी चांगला असं गुलाल वगैरे होतात, आणि घरच्यांचा पण साधा असतो. घरच्यांचा या बैलगाड्या क्षेत्राबद्दल आपलं काय, आणि तुम्ही सर्व म्हणजे तरुण पिढी आहे ना, मी पण तरुणच आहे, तर तरुण आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये उतरतो, तर घरच्यांचा सपोर्ट काय असतो? घरच्यांचा सपोर्ट खूप आहे, कारण की स्वतः मालक माधव शेटगाववाले खूप मेहनत करतात, आई करतात, पूर्ण मुलं आहेत. आमचा खास करून रुद्र छोटा आहे, पण त्या पूर्ण तो एवढी मेहनत घेतो ना, तेवढी कोणीच घेत नाही. पूर्ण बैलाला चालायला नाही ना. आमची मुलं आहेत ती सगळी जोडीला आहेत, त्यांना काही काम सांगा तुम्ही, चकड्या न्यायला सांगा, काय खाली काही करा, बैल धुवायला नाही, चालायला नाही, सगळं करतात ते पण मेहनत होतात. त्यांची पण खूप मेहनत असते बैलामागे. आणि दादा नाही काय काही आता म्हणजे बघा समजतात की चकडं नेणार यांना शेण भरणार याचं वगैरे म्हणजे असं कमी जास्त लेखतात, पण हे बैलगाड्या क्षेत्र आहे. एकामेकाच्या संगतीमुळे आपण शेण भरणार असो का आपला गाड्या ओढणार असो आणि काय सुट्टी मेकर असो, सर्वांच्या एकजुटीने आपली चांगला असा गुलाल वगैरे घेतात. आणि दादा बैलाला आपल्या खुराक वगैरे काय? आता आपण बुलेट राजा आणि मडपट्टा टाकतोय, त्यामुळे कॉमन आणि बाकीचं चाले पुष्टर चालू असतात, बाकी काय नाही. आणि डेलीचं वर्क असं फिरायला बस. आणि दादा या सीझनला ना आता जरा बजरंग पण टॉपमध्येच पळतो चांगला, तर कोणकोणत्या पैऱ्यांच्यामध्ये तुला पळायला आवडेल? चांगले पैरे आहेत, आता बघूया जसे पैरे भेटत जातात. आपण इच्छा व्यक्त करून काय नाही, समोरून पैसा आपल्याला भेटेल पैरा, त्यामध्ये चांगले पैऱ्यांच्याच पडल्याचा आम्ही बघूया विचार चाललेला आहे.
आणि दादा कुठेतरी चांगला असं गुलाल घेतो आणि आपला बैलाची खासियत काय आहे? सुट्टीला कसा असतो आणि घरी वातावरण कसं असतो बैलाचा? घरी बैल आहे ना, घरी शांत असतो, पण एकदा मैदानात आला ना तर घरी असं 4-5 ठराविक मुलं आहेत त्यांनाच हात लावून देतो, बाकी कोणाला हात लावून देत नाही. आणि सुट्टीला जोडी तो जरा मस्ती करतो थोडं. तो पहिले घोड्याच्या जोडला पालायची सवय होती, त्यामुळे थोडा उभा राहतो बैला, मस्ती परत शिंग खाली टाकतो, पण करतात, मॅनेज करतात तेवढे आपली मुलं. ना दादा घरातून निघताना आणि शर्यतीने निघताना कसं नियोजन असतं म्हणजे बैलाचं? काय नाही, कॉमन आपलं यायचं फक्त मैदानात, व्यवस्थित यायचं, बैल व्यवस्थित बांधायचा सावलीमध्ये, आपलं गाडी बघायची, जर जमलेली गाडी असेल व्यवस्थित खाली न्यायची, गाडी सुट्टी व्यवस्थित झाली तर गुलाल होईल, त्यामुळे आमच्या सुट्टीवर जास्त फोकस असतो. आणि दादा नाही का या बैलगाड्या क्षेत्रामध्ये पैसा पण खूप लागतो आणि म्हणजे घरी व्यवसाय वगैरे काय? आमचा व्यवसाय चालू आहे सगळी. आता भाऊ आहे स्वतः मालक, 22 गावले, त्याचा सुद्धा गॅरेज आहे. आता त्याचा भाऊ दुसरा रुपेश गावले, तो सुद्धा मालक आहे बैलाचा, त्याचा सुद्धा बस ट्रॅव्हलिंगचा आहे, टूर्स ट्रॅव्हलिंगचा. आणि मी कॉलेज चालू आहे. दादा नाही का कुठेतरी खर्च पण भरपूर होतो, तरी साधारण आपला बैलाचा महिन्याचा खर्च किती होतो? खर्च जातो 10-15 हजार रुपये जातो, कॉमनली खर्च होतो. बैल आपल्याला शर्तीला बैल पालवायची तर त्याच्यासाठी खर्च करणं आहे. जेव्हा आपण त्याच्यावर खर्च करू तेव्हा तो आपल्याला काहीतरी यश भेटेल ना त्याच्याकडून. नक्की दादा आपला कुठेतरी बैल चांगलं असं नाव करतो बजरंग. आणि बैलाचे म्हणजे असा पळ कोणत्या साईडून पळतो आणि कुठून पळतो? आता पहिले आणलेला तो 4 खांदीला असा पळतोय, पण आता त्याला उजव्या खांदीला तो जरा सेट झालेला आहे. आतून त्याला गाडी बघण्याची सवय, त्यामुळे आम्ही आता पब्लिकला त्याला टाकत नाही, त्याला आतूनच टाकतो उजव्या खांदी, उजव्या साईडने. तर दादा नक्कीच तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद.